आमदार निलेश राणेंनी राऊतांवर खरं तर खोचक टीका केली। नगरसेवक कधी फुटतील हे राऊतांना समजणारही नाही। जे निवडून आले त्या नगरसेवकांवर लक्ष द्यावं, ते कधी गायब होतील कळणार नाही असं राणे म्हणाले। संजय राऊत साहेबांना कदाचित त्यांचेच नगरसेवक कधी फुटतील हे कळणार सुद्धा नाही, म्हणून स्वतःच्या नगरसेवकांवर त्यांनी अगोदर लक्ष द्यावं। जे काय आलेत चुकून निवडून त्यांच्या पक्षातून आणि सन्मान्य राजसाहेबांच्या पक्षातून, त्यांचे तर 6 आलेत, ते कधी गायब होतील कळणार नाही। 2024च्या निवडणुकीमध्ये कुठली शिवसेना डुप्लिकेट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेलं आहे। किती जरी हातपाय मारले तरी उभाटाचे, मनसेनेचे महापौर आता होणार नाहीत। मुंबईकरांनी डुप्लिकेट ठाकरेंना बाजूला ठेवलेलं आहे। आमचं म्हणणं आहे ठाकरेच डुप्लिकेट आहेत, मग त्यांच्याकडे जी सेना राहिली ती डुप्लिकेट आहे। ओरिजिनल फक्त बाळासाहेब ठाकरे। साताऱ्यात युती नाही तर स्वतंत्र लढत होईल अशी घोषणा मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी केली। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मैदानात उतरेल, भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल असं देखील शिवेंद्रराजे भोसले म्हणाले। मी परवा पण सांगितलं, म्हणजे आज मला वाटतं पालकमंत्र्यांनी दुपारनंतर सगळ्यांना काहीतरी युतीच्या यांना सगळ्यांना बोलवलं आहे, मग त्यावेळेला चर्चा होईल। पण शेवटी जर म्हणजे युती जर झाली नाही तर प्रत्येकाला आपापले मार्ग मोकळेच आहेत लढायला। कुणी म्हणजे लढायचं कुणी थांबणार तर नाही आहे। निवडणूक आहेत, प्रत्येक पक्षाची ताकद आहे, भाजपची आहे, सेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, पवारसाहेब सगळ्यांचीच आहे, काँग्रेस असेल, सगळ्यांचं आपापलं आहे। त्यामुळं शेवटी जर एकत्र होत नसलं तर प्रत्येकाची लढाईची तयारी पण आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक पार पडली आहे। या बैठकीत उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खरं तर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, नेमकं या बैठकीत काय संदर्भात चर्चा झाली? निश्चितच मुंबई महानगराला लागून असलेल्या या महापालिकांवरती सर्वांचंच लक्ष होतं आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जरी एकत्रित शिवसेना आणि भाजपने निवडणूक लढली असली तरी उल्हासनगरमध्ये मात्र टोकाचा विरोध एकमेकांना केल्याचं भाजप शिवसेनेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आणि अखेर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। आणि यामध्ये आता या दोन्ही ठिकाणी एकत्रितपणे सत्ता स्थापन करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा पार पडलेली आहे। अंतिम निर्णय आहे तो आता देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात जाईल। सध्या देवेंद्र फडणवीस काल रात्री दावोस दौऱ्यावरती गेलेले आहेत, त्यामुळे एकंदरीत दावोस दौऱ्यावरतून आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा होईल। मात्र तुर्तास तरी उल्हासनगरमध्ये जी टोकाचा विरोध एकमेकांना झालेला होता भाजप आणि शिवसेनेमध्ये, तो आता मनमुठाव कुठेतरी दूर झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या उल्हासनगरमध्ये आता सत्तेमध्ये मात्र दोन्ही पक्ष एकत्रितपणे वाटाघाटी करून सत्ता स्थापन करताना आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।